नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे राजकीयच विषय आहे आपला, पण त्या राजकीय विषयामधला थोडासा आज माझा देवेंद्र फडणवीसांवर मी हा व्हिडिओ बनवतो आहे. माझी फडणवीस साहेबांना अगदी कळकळीची विनंती आहे की फडणवीस साहेब, तुम्ही अगदी यशस्वी नेतृत्व आहात. खूप चांगलं तुम्ही राजकारण करत आहात. तुम्हाला कोणी काय फोडाफोडी हे ते काय म्हणत असेल ते म्हणू देत त्यांना की म्हणजे यू डोंट केअर ऑर नॉर एनीबडी एल्स केअर. कोणी त्याच्यावर विचार करत नाही का कोणी त्याची पर्वा करत नाही. आणि तुमच्यावर टीका कोण करतं आहे? सगळ्यात अपयशी लोक किंवा विघ्नसंतोषी लोक, संजय राऊत, उद्धव ठाकरे, ते काय म्हणतात त्याला, काँग्रेसचं वाटोळं करणारे पटोले किंवा ते जाफराबादी वडेट्टीवार, ही लोकं तुमच्यावर म्हणजे किंवा ते कोणालाही न सापडणारे किंवा न माहिती असणारे किंवा न दिसणारे सपकाळ, हर्षवर्धन सपकाळ, ही लोकं तुमच्यावर टीका करतात. काय तर त्यामुळे त्याची तुम्हीही पर्वा करत नाही, करूही नाही त्यांनी. पण तुम्ही जे आज राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे आयाराम जे घेतलेले आहेत, ह्या आयारामांच्या बाबतीत जरा तुम्ही काय म्हणतात त्याला विचार करा. म्हणजे तुम्ही त्यांना जी त्यांच्या त्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जो फ्री हँड दिलेला आहे, हा फ्री हँड देताना ते खरोखर काय करतायत? म्हणजे आजपर्यंत त्या भागामध्ये भाजप ज्यांनी काय म्हणतात त्याला सांभाळला, म्हणजे अगदी भाजपला कोणी विचारत नव्हतं तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी जिथे भाजपचा झेंडा हे करत ठेवला जनसंघापासून, त्याच्यामध्ये संघ पण आला, काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पण आला. या सगळ्यांनी तिथे जी पताका भाजपची काही का असेना डिपॉझिट केले तरी 500 मतं ही ठोक पडणारी असतात. तर आणि जे ते तिथे होते त्यांना हे आयाराम आज अक्षरशः कसपटाची वागणूक देत आहेत. हे आयाराम संघाला मानत नाहीत, भाजपच्या प्रणालीला मानत नाहीत. परत त्यांची जुनी ती म्हणजे हे काँग्रेस राष्ट्रवादीतनं आलेली लोकं, त्यांचं जुनं जे वैमनस्य या बाकीच्या इंटरनल याच्यामध्ये ते आहेत, ते आपल्या लोकांना, ज्या लोकांनी भाजप आत्तापर्यंत तारला किंवा सांभाळला, ह्या लोकांना ते विचारत नाही किंवा कसपटा समान हे करतात. तुम्ही ह्यांना पक्षात घ्या. तुम्हाला हे बळ वाढवण्यासाठी हे राजकारण सगळीकडे चालतं. काँग्रेसनेही पूर्वी केलेलं आहे, सगळ्यांनी केलेलं आहे. त्यामुळे ह्यांनी तुम्ही काय करतात हे काय फार वेगळं नाही. फक्त कसं आहे, पूर्वी हे 4 आणि 5च्या वर आणि ह्यांची कुवतच नव्हती जास्ती हे करायचं. तुम्ही अख्खा पक्षच तुम्ही घेऊन गेला. म्हणजे उद्धव ठाकरे फक्त काय म्हणतात त्याला, तुम्ही एकदा एक स्टेटमेंट होतं तुमचं, जेव्हा उद्धव ठाकरेंनी कुठेतरी स्टेटमेंट केलं होतं की पक्ष तुम्ही फोडून तर बघा. त्यावेळेस तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं की ज्या दिवशी पक्ष फुटेल काय किंवा सरकार तुम्ही पाडून तर दाखवा. तर त्यावेळेस तुमची एक स्टेटमेंट होतं तुमचं की सरकार पडेल तर तुम्हाला कळणारसुद्धा नाही. अगदी तीच गोष्ट तुम्ही केलीत. म्हणजे उद्धव ठाकरे हे फक्त तिथे कमरेवर हात धरून उभे राहिले आणि बाकी सगळा पक्षच तुम्ही तिकडे घेऊन गेला चिन्हाभिन्ना सकट. उद्धव ठाकरेंचं तर सगळंच गेलं, त्यांचं तेलही गेलं, तूपही गेलं, पाणी पण गेलं, काय असतं नसतं ते सगळं गेलं त्यांचं. आणि आज धोपटणं पण हातात राहिलेलं नाही आहे त्यांच्या. त्यामुळे तुम्ही केलं त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही, दॅट इज युअर स्किल. आणखीन तुम्ही ते केलं. तसंच शरद पवारांच्या नाकासमोर तुम्ही अजित पवारांना तुम्ही घेऊन आलात. शरद पवारही काही करू शकले नाहीत, एवढा मोठा मातब्बर नेता असो. पण त्यांचे पक्ष आहेत ते वेगळे चालत आहेत वगैरे सगळं ते ठीक आहे. पण हे जे तुम्ही आयाराम घेत आहेत ना, तुम्ही हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये घेतला, किती स्वार्थी नेता निघाला तो. काय केलं त्यांनी? वेळ आली, त्याला राजकारण कळत नाही, त्यांना राजकारण कळत नाही हा भाग वेगळा आहे. कारण ते शरद पवारांकडे गेले नसते आणि जाऊन भाषणं काय केली त्यांनी, ते अजित पवार त्यांना सोडणार होते का? आज नशिबाने दादा राहिले नाहीत, दुर्दैवाने. काय नाही तर दादानी त्यांना आयुष्यात कधी इंदापूरमध्ये उभं राहू दिलं नसतं आणि उभं राहिलं असतं तर भुईसपाट करून टाकलं असतं. आज मी आज नाव घेऊन सांगतो, आज ती खूप नाराजी आहे मोठ्या प्रमाणावर. संग्राम जगताप
सॉरी संग्राम थोपटे, नॉट जगताप, संग्राम थोपटे हे जे तुम्ही भोरमध्ये घेतलेले आहेत, हे भोरमध्ये घेऊन हे भाजपची जी एक्झिस्टिंग लोकं आहेत की ज्यांनी भाजप टिकवलं, ज्या संघाच्या लोकांनी, तुम्ही संघाचे काय म्हणतात त्याला, मोठे मोठे कार्यवाह लोक त्या भागातली लोकं आहेत ती, त्यांना तुम्ही विचारा की त्यांचं काय हे आहे, परसेप्शन आहे यांच्याबद्दल. हा हा हे संग्राम थोपटे हे आज भाजपच्या कुठल्याही माणसाला विचारत नाहीत. त्यांनी त्यांची जी ते ते त्याच्या भाजपच्या किंवा संघाच्या माणसांना सुद्धा विचारत नाहीत. संघाच्या लोकांना विचारलं तर संघाची लोकं म्हणतात की देवेंद्र फडणवीस म्हणतील ती पूर्व दिशा आणि तुम्ही म्हणतील तीच पूर्व दिशा, त्याच्यामध्येही माझ्याबद्दल मला दुमत नाही. पण ही जी लोकं आयाराम आलेली आहेत, हे आयाराम तुम्हाला हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी आलेले आहेत किंवा त्यांचं काय हे तुम्हालाही माहिती आहे. त्यांची जी काही अडचणी असतील त्या अडचणीच्यासाठी ती लोकं आलेली आहेत इथे. यांना भाजपबद्दल प्रेम नाही. काय हे यांना विचारलं की हे एकच उत्तर देतात, डेव्हलपमेंटसाठी आलेलो आहे मी. पण तिथे जो आजपर्यंत खस्ता खाल्लेला आपला जो हे आहे, संघाचा कार्यकर्ता आहे किंवा भाजपचा कार्यकर्ता आहे तुमचा, तुम्ही यांच्यावर अंकुश ठेवायला हे भाजपचे कार्यकर्ते ठेवा ना. यांनी भाजपच्या ह्या कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय काही गोष्टी महत्त्वाच्या करायच्या नाहीत. आज नाव बदनाम भाजपचं होतं आहे किंबहुना तुमचं होतं आहे. आता तुमचं कर्तृत्व एवढं आहे की ह्याला तुम्ही यांच्या यांनी काही तुमचं काही पुसलं जात नाही काय. पण लाँग टर्ममध्ये हे खूप घातक लोक आहेत. यांनी समजा भाजपमध्ये यायचं असेल, संघामध्ये यायचं असेल, तर यांनी आल्यानंतर पहिलं OTC प्रथम वर्ष तरी संघामध्ये जाऊन करायलाच पाहिजे यांनी. किंवा भाजपचा संघाचा आणि संघाचा भाजपवर जो काही त्यांचा जो बॉन्ड आहे, त्या बॉन्डबद्दल यांनी हे काय, आता हर्षवर्धन पाटलांनी काय केलं. आज तिथे आपल्याकडे 1996मध्ये उभे राहिलेले प्रदीप गारटकर होते. त्यावेळेस त्यांना 72,000 मतं पडली होती काय. पण त्यांना दुर्लक्ष केलं, त्यांना हे केलं. पण आज ते परत आले, तो भाग सोडून द्या. पण आज तुम्ही ही लोकं घेऊन जे आपले इकडची जी स्थानिक लोकं आहेत ह्यांना तुम्ही बळ द्या. यांच्याशी आज ह्यांना तुमची अपॉइंटमेंट घ्यायलासुद्धा त्यांना प्रॉब्लेम असतो. ह्यांना अपॉइंटमेंट मिळतात पण त्यांना मिळत नाहीत, आपल्या लोकांना मिळत नाहीत. हे कुठेतरी फडणवीस साहेब तुम्ही हे करा. आणि ही जी लोकं आहेत, म्हणजे मागे पण मी तुम्हाला हर्षवर्धन पाटलांबद्दल ओपन व्हिडिओ बनवला होता किंवा ओपन लेख लिहिलेले आहेत मी त्यांच्याबद्दल, कळलं का. तर तिथे आणि ही तसंच ह्या थोपट्यांबद्दल मी इथून पुढे मला जी माहिती मिळेल त्या वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युन्सीबद्दल मी बोलणारच आहे, व्हिडिओ बनवणारच आहेत मला. आणि ज्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल त्यांनी मला माझ्या मेल ID वर संपर्क साधून 100% त्यांनी मला हे माहिती द्यावी. मी नक्की माझ्या व्हिडिओमार्फत हे करेल. कारण आज देश जगला पाहिजे तर भाजप जगलं पाहिजे. आज याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. कारण आज अमेरिकेमध्ये हे युद्ध झाल्यापासून 45% डिझेल वाढ झालेली आहे. सगळ्या जगात पेट्रोल डिझेलची वाढ झालेली आहे. आज अमेरिकेमध्ये जरी डॉलर वधारला असला, रुपया हे झाला असला, तरी अमेरिकेमध्ये पेट्रोल भारतापेक्षा जवळजवळ 25 रुपये जास्ती आहे. आज आपल्याकडे 3 रुपयांनी आणि माझ्या होते काल 1 रुपया 10 पैशांनी काहीतरी पेट्रोल वाढलेलं आहे. 4 रुपयांनी पेट्रोल वाढलेलं आहे. जे 4 का 5% आपल्याकडे 4%नीच पेट्रोल वाढलेलं आहे. पण हेच समजा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असतं तर ह्यांनी किंवा काँग्रेसचं जे काय इंडिया आघाडी, ते राहुल गांधी प्रधानमंत्री आहे, तर 200 रुपयांनी त्यांनी पेट्रोल केलं असतं. आज आपल्या बाजूच्या ह्याच्यामध्ये बघा, बांगलादेश, पाकिस्तानमध्ये तर 300 पट पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत. याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार. पण माझी आज देवेंद्र फडणवीसांना एक कळकळीची विनंती आहे. तुम्ही काम सुंदर करतात, उत्तम करतात, सगळं काय करतात, पण या आयारामांवर आज मी तुम्हाला संग्राम थोपट्यांबद्दल सांगितलं तसं तुम्ही ह्याच्याबद्दल तुम्ही हे करून तुम्ही ह्या सगळ्यांच्या नकला आवडून तुम्ही आवळा. आज एवढंच. धन्यवाद.